युती तुटण्याच्या आधीपासूनच भाजपनं मुंबईतल्या विविध समाजांवर म्हणजे वोट बँकवर पद्धतशीरपणे लक्ष केंद्रित केलंय. मुंबईत मराठी लोकसंख्येत बहुसंख्येनं असलेले कोकणवासीय, ओबीसी समाज, उत्तर भारतीय, मुस्लिम समाज अशा विविध घटकांवर भाजपनं विविध उपक्रमांमधून लक्ष द्यायला सुरुवात केली. मात्र यात भाजपसाठी उत्तर भारतीय समाज महत्त्वाचा आहे. मुंबईत लोकसंख्येतलं 28% प्रमाण हे उत्तर भारतीय मतदारांचं आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी थेट 22 ठिकाणी उत्तर भारतीय मतदारांचा थेट प्रभाव आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार लोकसभा निवडणुकीपासून पद्धतशीरपणे भाजपनं स्वतःकडे वळवला. चोखाबाटी, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी केंद्राच्या योजना असे अनेक उपक्रम भाजपनं राबवलेत. RN सिंह यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नेत्यांना भाजपनं मानाचं स्थान दिलंय. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीत एकूण 20 उत्तर भारतीय चेहऱ्यांना स्थान दिलंय. उत्तर भारतीय समाजाचं एक गठ्ठा मतदान झाल्यास यशाचा मार्ग सुकर होणार. यामुळेच भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय समाजावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलंय. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में उनको लगा देश आगे जाएगा, उन्होंने वोट दिया। और पिछले 2.5 साल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने जिस तरह महाराष्ट्र का विकास किया है, मुंबई के उत्तर भारतीयों को लगता है कि मुंबई का विकास भी उसी तरह होगा। और अगर मुंबई का विकास होगा तो उत्तर भारतीय समाज का भी विकास होगा, इसलिए वो भारतीय जनता पार्टी को वोट देने के लिए तैयार है। हा पहिला कॉर्पोरेशन इलेक्शन होतं आहे मागील 3 वर्षांतर, ज्याच्यात आपसात कटुता नाही आहे. विकास हाच एजेंडा आहे. आम्ही लोकांना विकासाच्या एजेंडावरती आणलं आणि म्हणून उत्तर भारतीय म्हणा, बिहारी म्हणा, हिंदी भाषी म्हणा, हे सर्व नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींच्या विकासाच्या एजेंडाच्या बरोबर आहोत आणि हे आता स्पष्ट होत आहे. मुंबईमधल्या कांदिवली, बोरिवली, दहिसर, अंधेरी, कुर्ला, जोगेश्वरी, कलिना, मुलुंड, भांडूप अशा विविध पॉकेट्समध्ये उत्तर भारतीय प्राबल्यानं आहेत. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात तर तब्बल 94,000, सायन कोळीवाडामध्ये सुमारे 50,000 इतक्या मोठ्या लोकसंख्येनं उत्तर भारतीय मतदार आहे. मतदारांना बाहेर काढणाऱ्या बूथ प्रमुखावरती देखील भाजपनं खूप भर दिलाय. म्हणूनच उत्तर भारतीय मतं भाजपसाठी निर्णायक ठरणार आहेत. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.